आर के झुंझुनवाला काय फेमस आहे तो आर के झुंझुन. आता आपण इथून निघणार आहोत महाडकडे जायला. वाजलेले 1:45 व्हायला आलेलं. आता 1 वाजायला लागलेलं आहे. 1 वाजता आपण आता इथून निघतोय वापीमधून. आता बघूया आपल्याला घोडबंदरला जर ट्रॅफिक नाही मिळाला तर आपल्याला महाडला पोचायला जरा बरं पडेल, सोपं होईल, लवकरच पोचू. आता चेतन गेले तिथे समोर काहीतरी आणायला जरा पलीकडे तुझी ताई वगैरे भाऊजी आहेत. आता ते आले की आपण आता लगेच मिळणार आहेत ना, तिला पण जायचे कंपनीत. ती शाळा बघा इकडं भरपूर स्कूल आहेत त्या बाजूला, इथे आहे तिथे आहे त्या बाजूला समोर अजून नवीन शाळा आहेत ते तयार होत आहेत, बांधत आहेत. हो आता पुढे रस्ते दाखवतो तुम्हाला अजून काय काय होईल ते चालतं. आणि ते AC पण लावले मस्त की गाडी फुल गरम झालेली एकदम, उन्हात आलेली अर्धा रस्त्यामुळे. 4 रस्ता. चला बाय बाय. ह्याला जो मित्र आहे ना, हा बाय. वापस या. वापस येणार, वापस परत नाही येणार, वापस येणार. परत या, वापस या. आणि काय आता आपण आलो तो एक्सप्रेस वेला परत एकदा. मुंबई एक्सप्रेस वे, गुजरात मुंबई. आता आपण गुजरात साईडने निघालो तर मुंबई साईडला. मनोरच्या पहिलाच खूप ट्रॅफिक भेटलेलं आहे, त्यामुळे आता हायवेवरून आपण परत युटर्नवरून रॉंग वेने चाललो बघा. सरळ पुढून युटर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याला आपल्याला जायचे. खूप ट्रॅफिक आहे, ट्रकच्या ट्रक कंटेनर अगदी लागले. आणि मॅपला चेक केला तर 4-5 तासाचा लागतोय ट्रॅफिक. एवढा दाखवल्या फुल रेड सिग्नल आहे एकदम. हो आता इथे 4-5 गाड्या आलेल्या आहेत सगळ्याच. आता आपण नवीन रूटने आलो, त्या रूटला नद्या बघा कसं दिसतं भारी. फोटो तिथे खाली नदीमध्ये. रस्ता छोटा असल्यामुळे थोडा ट्रॅफिक लागू शकतो. सिंगल रूट आहे. हो आता मॅपला टाकलाय रस्ता आपला, चाललोय. ट्रक वगैरे सगळे फिरलेत त्या बाजूने. घोडबंदर रोडला सोडून सगळं आता या रूटला आलेत, नवीन रूटला. बघू आता रस्ता कसा आहे, अजून तरी चांगला दिसतोय. साडेतीन वाजले. फायनली एक ठिकाणी येत आहेत. काय नाही झालं कुठं थांबल्याचा राईस खायला. दुसरा हॉटेलला भेटत नाही कुठं. भूक लागले जाम. वाजले होती किती 3:30. रस्ता दुसरा घेतला रूट एकदम आउटसाईडचा आहे गावाकडचा. चालते, सिंगल गाडी चालली. ओव्हरटेकला थोडा प्रॉब्लेम आहे पण ओके. घोडबंदर रोड सोडला आणि आपण दुसरा रोड आणि त्याच रोडला आपण आता बाहेर तरी गाडी लावली आणि त्याला आता चायनीज खायला. चायनीजला पण नेमकं 2 आयटम आहे, चिकन राईस आणि अंडा राईस, बाकी काय नाही. राईस आला आहे, अंडा राईस खाऊ पटापट आता. ओके. आणि फायनली आमचं जेवण झालेलं आहे. तिथे थांबलो होतं आपण चायनीज खायला आणि आता गाडीत बसून पुढचा प्रवास सुरू. पटापट 3:30 झालेले आहेत. बघू आता पनवेल जाईपर्यंत आपल्याला किती वेळ लागतोय. रामभाऊ ड्रायव्हर, पनवेल किती वाजता येईल? 6:30 वाजता पनवेल येईल असं म्हणतोय. बघू आता आपण लवकरात लवकर अंतर कापूया. थोडा रस्ता पण चांगला भेटला, एकदम सिंपल, जास्त पब्लिक नाही, काय नाही. पब्लिक असली नाही पण रस्ता पूर्ण वाट आहे. चला एक झोप पण झालेला आपली. छोटासा एक नॅप झालेला आहे, मस्त झोप झालेली आहे थोड्या अर्धी. खड्ड्यात झोप आलेली. चला ड्रायव्हर आमचे जोरदार येतात. जोरदार नाही पण खड्ड्याची वाट लागली. खड्डे भरपूर आहेत ना थोड्या रोडला. थोडं नाही, मोठे खड्डे बाबा. घोडबंदर रोडला एवढा मोठा ट्रॅफिक आहे की आम्ही तो बघूनच मॅपला बघितलं, परत युटर्न मारला आणि दुसऱ्या रोडला आलो. आणि ते ह्या रोडने चाललोय. पण हा डायरेक्ट आपल्याला भिवंडी वगैरे तिकडे जॉईंट होईल. थोडासा लॉंग पडतोय पण रस्ता ओके. हो चला आता. आपल्याला लागला होता गाव, त्या गावाचं नाव कोयलू. कुठं आयलू? कोयलू गावात आपण आलो होतो. कोयलू कुठं आयलू. हा शॉर्टकट रोड आहे बघा, एकदम सामसूम आहे. एका दुसऱ्या गाड्या दिसत आहेत रस्त्याला.
सागाव. आणि समोर झाड बघा व्हाईट कसला मस्त दिसते का व्हाईट. या झाडाचं नाव सांगा काय आहे. बरेच ठिकाणी दिसतो आता झाड. ठाणे अभयारण्य मध्ये चाललोय. इथे एंट्री आहे. आता बघू आपल्याला वाघ दिसतोय का. डोंगर सांगा कोणता आहे, कोणी ओळखला असेल तर. ठाणे साईडला जातानाच लागतो आपल्याला. एकदम जबरदस्त दिसते सीन नजारा. सीन बघा कसला भारी आहे. आणि हा कोणता सीन आहे, कोणता एरिया आहे सांगा जरा कमेंट करून. तासानंतर आपल्याला आता नॅशनल हायवे लागलाय. इथून आपण आता सरळ जाणार आहोत भिवंडीला. आता इथून पनवेल भिवंडी नंतर. रस्ता जरा चांगला लागला. बराच वेळ खराब रस्ता होता ऑफरोड. आता जरा व्यवस्थित रस्ता आलाय. त्यामुळे गाडीला आता स्पीड व्यवस्थित भेटते एकदम मस्त. कुठे सर? कल्याणला पोहोचलो आपण आता. हो का, खाली कल्याण स्टेशन आहे वाटतं. समोर घरा बघा कशी डोंगरावर आहेत. आपण कल्याणमधून आता पुढे आलोय आणि इथं बघा आपल्याला समोर इथून दिसते श्री मलंगगडाचे दर्शन होतात आपल्याला इथे. In 300 meters, turn right onto Badlapur, Kate Road, Kate Pipeline Road. खूप सुंदर असं दिसणारा नजारा आहे. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे 5:30. खराब रस्त्याला वजन काढत आहे बरोबर. इथं आपण म्हणून अशी गाडी आपल्याला आता बांधल्या कसं गेलो. आपण आता पोहोचलोय पनवेलला. आणि पनवेलला आपण आता इथं पोहोचलो बघा 6:20 झाले. इथे थोडी दिसते बघा समोर थोडी. हो, इथून पनवेलपासून आपल्याला घरी जायला अजून 3 तास लागणार आहे. संध्याकाळचे 6 वाजले. सकाळी 8ला निघालोय. तिथून नंतर 11 नंतर परत मध्ये थांबून 2. आता डायरेक्ट 6 वाजता पनवेल. आणि आता पनवेल ते महाड बघू आपण किती वेळात पोहोचतोय. रस्ता तर ओके आहे. ट्रॅफिक नाही भेटला तर एकदम मस्त. बघू आता आम्ही थांबले पनवेलला रोडवरती एक साईडला. गाडीचा आवाज येत जरा यायचे टक टक टक. आमचे मेकॅनिक बघा खाली उतरलेत. मेकॅनिक चेक करतात आमचे काय आहे. मेकॅनिक जरा दुरुस्ती रिपेअरिंग करतायत. काय झालं चेक करतायत. काय नाही झालं, नॉर्मल फक्त बेल्टचा जरा आवाज येते टक 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 टक. गाडी थोडी गरम झाली. बेल्ट फिरलं काय माझं रोड. बाकी ओके गाडी, काय प्रॉब्लेम नाही. महाडपर्यंत आरामात जाईल. पण चेक करायला थांबलो तरी पण बघूया. आणि आता संध्याकाळची वातावरण बघा पनवेलला रस्ता भारी वाटतंय. पलीकडे तिथे बस स्टॉप आणि इथं आपण आता आलो. इथं समोर जाताना बघा विमानं दिसेल. कसलं भारी वाटते. सकाळपासून आपण 550+ गाडी चालवलेली आहे. वापी सुरत वापी करत नंतर आता परत मुंबई झालं आणि आता पनवेल आलो. त्यामुळे गाडी थोडी गरम झाली असावी. काय नाही, एक 15-20 मिनटात आम्ही थोडी गार झाली की निघूया. त्याला काही घाई नाही आहे. आपण आपल्या टायमात पोचते बरोबर. संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत पोचलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे. आपण कुठे पोचलो आता? कर्नाळ खिंडीमध्ये. आपण कर्नाळ खिंडीत पोचलेलो. समोर बघा किल्ले कर्नाळा अभयारण्य इथेच आहे. ते बघा अरण्य, कर्नाळ पक्षी अभयारण्य. फायनली 8:30 झालेले आहेत. आणि आपण आता पोहोचले बघा कुठे, वौरच्या हद्दीत आलेले आहेत. महाड इथून फक्त राहिले 5 ते 6 किलोमीटर अंतरावर. सकाळी 8ला निघालोय आणि आता संध्याकाळी 8:30ला महाडला पोहोचलोय आपण. जरा 9 झाले. आपण आता पोहोचलोय केंबुर्लीच्या पेट्रोल पंपावरती. शेवटचा लास्ट फिलिंग करते आपण आता. डिझेल टाकतो. जाम कंटाळलो. नको प्रवास ट्रॅव्हल खूप भारी झाला. 3रा दिवस
लागवड आहे. येऊन जाऊन आता आपण जायचं थेट डायरेक्ट मंदिरामध्ये. पटकन पहिला जरा आंघोळ वगैरे करायची, फ्रेश व्हायचं आणि मग लगेच मंदिरात जायचे. पोरं सगळे आपली वाट बघतायत. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मित्रांचे फोनसुद्धा येत आहेत. चला बघू आता लास्ट फिलिंग आणि डायरेक्ट आता महाड गाठो एकदाचा. चला जय श्रीमंत प्रसन्न. आलो आपण आपल्या रस्त्याला, पोचलोय. परफेक्ट 9 वाजलेले आहेत आता. 9 वाजता आपण आपलं आलो घरी आता. खरंच कॉल धन्यवाद रामभाऊ ड्रायव्हर टायमर पोचल्याबद्दल. रनिंग आमची बघा आता किती झाली, नंतर दाखवतो मी तुम्हाला टोटल किती झाली दिवसभरातली रनिंग. चला चेतनजी चला. हो चल.